25-30-35 किलोमीटर पर्यंत आहे. तिथं गेल्यानंतर प्रत्येकाला ज्यांना करायचे ज्यांना नाही करायचे तिथल्या सिच्युएशन प्रमाणे बघा, ज्यांना थोडं पोहता येतं त्यांनी बघा, कारण का पाणी खूप गार आहे. त्याचा अंदाज घेऊन त्या पद्धतीने तुम्ही एन्जॉय करा. तो रिव्हर रॅफ्टिंगचा पॉईंट झाला. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर शॉल फॅक्टरी. तिथं तुम्हाला काय तुमच्या घरातल्यांना कोणाला घ्यायचं असेल त्या पद्धतीने शॉल फॅक्टरीला तुम्ही तिथं घेऊ शकता. बऱ्यापैकी तिथं क्वांटिटी स्वस्त म्हणजे खूप स्वस्त नाहीये, पण क्वालिटी पण चांगली आहे. आणि इकडे जे माल विकायला येतो तो माल तिथं डायरेक्ट आपल्याला परचेस करता येतो. त्या हेतूने तो कमी आहे, 20-25% इकडे तिकडे होतो, पण क्वालिटी चांगली आहे. आतापर्यंत आमचे जे एवढे कस्टमर येतात ते तिथं खरेदी करतात. ते झाल्यानंतर 2 टेम्पल्स आहेत, ते करून मग आपण मनालीला जाऊया. तिथं जास्त 6 ते 7 वाजतील आपल्याला. हा सगळा आपला आजचा दिनक्रम आहे. एकदा सांगितला म्हणजे कोणाचा काय शंका असेल तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद. बोला. शॉल फॅक्टरी या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या कॉटन, सिल्क तसेच 100 ते 200 रुपयापासून ते 2 ते 4 हजारापर्यंत शॉली, त्याच्यानंतर जॅकेट्स, वेगवेगळे लेडीज, जेंट्स, लहान मुलांचे असे विविध प्रकारचे घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. ही
मनाली मधली सर्वात मोठी फॅक्टरी आहे। या ठिकाणी फिक्स रेट आत्ता तरी होतात, ह्याच्या आधी बार्गेनिंग होत होतं, पण आता तुम्ही बघू शकतात या ठिकाणी बघा, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पण दिसत असेल 8, 8:30 ते 9 वाजेपर्यंत ह्याचा टायमिंग आहे। हे 560 या प्रकारे क्वालिटीमध्ये फरक आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी बघू शकता, याची पण क्वालिटी जी आहे 750, याच्यात पण चांगला हे आहे, क्वालिटीमध्ये फरक आहे। हाँ, ये वेट भी कम है इसका, क्वालिटीमध्ये डिफरंट आहे। याच्यात क्वालिटीमध्ये डिफरंट आहे, म्हणजे जे आपल्याला पाहिजे 250 रुपयापासून 1,500 पर्यंत शॉली आहेत, ते 2,000 पर्यंत शॉल फॅक्टरी। गुड इव्हनिंग सगळ्यांना, नमस्कार। निखिल हॉलिडेज या कंपनीतर्फे परसिमॉम हॉटेल मनाली या निसर्ग सौंदर्य हॉटेलच्या सानिध्यात आज तर इतकी बर्फवृष्टी झाली आहे की मायनस टेम्परेचर आहे। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघतच असताल, हॉटेलचा व्ह्यू हा इतका सुंदर आहे। हॉटेलच्या बाहेर बर्फवृष्टी पडली आहे, चांगल्या पद्धतीने निसर्गाचा अनुभव यामध्ये आपण घेऊयाच। या ठिकाणी आपण विविध पद्धतीचे टेम्पल्स आहेत। शॉल फॅक्टरीला आज आम्ही इव्हिनिंगला गेलो होतो, त्यानंतर उद्या हिडंबा टेम्पलला जाणार आहे, त्याच्यानंतर इथला जे मार्केट आहे मनाली मार्केट त्या ठिकाणी पण जाणार आहे। त्यानंतर जर उद्या बर्फातून गाड्या जाऊ शकल्या तर आपण या ठिकाणी स्केटिंगचं पण नियोजन केलं आहे। अशा विविध कार्यक्रम 3 दिवसाची आपली इथे मनाली या ठिकाणी ट्रिप आहे, याचे नियोजन चांगल्या पद्धतीने करूच। धन्यवाद। आज श्री निखिल हॉलिडेज तर्फे आजचा 3रा दिवस, तर आज हॉटेल प्रिसिमन येथे आपलं स्टे आहे। तरी अतिशय सुंदर हॉटेल आहे, बाहेर बर्फवृष्टी अतिशय भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि हॉटेलमध्ये चित्रीकरण अतिशय सुंदर अशी कलाकृती सादर केलेली आहे रिसेप्शनला। परत हॉटेलचं डिझाईन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सजवलेले, येथे महत्वाचे म्हणजे बुक्स येणाऱ्या टुरिस्ट लोकांसाठी वाचण्यासाठी बुक्स ठेवलेले आहेत। तिथे श्री भगवद्गीता, भागवत गीता, बिझनेस ऑफ द सेंट टॉपिक, बिग बँग असे बरेचसे पुस्तकाचा संच ठेवलेला आहे। मस्तपैकी अशा स्पेस ठेवलेला आहे, एक रूम दाखव ना आपली। अतिशय उत्तम पद्धतीने सजवलेला आहे। तेव्हा तुमचा एकदम स्पेस अतिशय जास्त करून जास्तीचा स्पेस ठेवलेला आहे। प्रिंटिंग वगैरे मस्तपैकी लॅम्प लावलेला आहे, डिझाईन अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे। परत एंट्रीला समोरच पडदे ओपन केल्यानंतर एकदम उत्कृष्ट छान बर्फाचा व्ह्यू येतो। परत एक डोर दिलेला आहे त्यांनी, डोर उघडल्यानंतर अतिशय सुंदर असं गोष्टी आपल्याला बाहेर येऊन बघता येते, आनंद घेता येतो। या भारत मातेतील स्वर्ग
आज आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत आणि धन्यवाद या भूमीला की आम्हाला या पृथ्वी तलावर जन्म देऊन हा अतिशय योग आपल्याला घडून दिला, त्याबद्दल धन्यवाद.